महिलांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी बऱ्याच योजना आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे आणत असतं. प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या योजना असतात. आपण एक मध्यंतरी ऐकलं होतं, की लाडली नावाची एक योजना मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने आणली होती आणि ही जी योजना होती, ही अख्ख्या राज्यामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये ती गाजलीच गाजली. त्याच्यानंतर ती पूर्ण देशामध्ये त्या योजनेची माहिती अतिशय छान प्रमाणे पसरली आणि महिलांना कशी मदत करता येईल, गव्हर्नमेंट कशा नवीन-नवीन योजना आणून त्या महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत असतं. अशीच एक छान योजना आपल्या राज्यामध्ये कालच आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि तेच आपल्या राज्याचे अर्थमंत्री आहेत. तर त्यांनी काल जे बजेट सादरीकरण केलं, त्या बजेटमध्ये त्यांनी ही योजनेची घोषणा केली. त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. ही एक अतिशय छान योजना त्यांनी ज्या आपल्या तळागाळात, गावाखेड्यात राहणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा शहरातही राहणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या महिलांना सक्षम करण्यासाठी, ज्यांच्याकडे रोजगार नाहीये, त्या महिलांना कसं आपलं स्वतःचं स्थान त्यांच्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये निर्माण करता येईल, याच्यासाठी ही छान योजना आणली आहे. तर या योजनेमध्ये नेमकं काय आहे, ही कोण घेऊ शकतं आणि ही घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रोसेस फॉलो करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल. नमस्कार मंडळी, मी देवीदास दराडे म्हणजेच आपला बँकेचा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा मध्येच कसं काय व्हिडिओ आपला, आपण प्रत्येक शुक्रवारी येत असतो, आज कसं काय मध्येच व्हिडिओ आला. तर याच्यासाठी कारण मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र शासनाने कालच ही योजना डिक्लेअर केली. म्हणजे 28 जूनला त्यांनी जो बजेट सादर केलं आपल्या अर्थमंत्र्यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी या योजनेची घोषणा केली आणि ही योजना जी आहे ही अतिशय लिमिटेड कालावधीसाठी आहे, की महिलांनी त्याच्यासाठी पटापट फॉर्म भरायचे आहे, त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट्स त्यांना त्याची पूर्तता करायची आहे आणि हे जर लोकांपर्यंत पोहोचलं तर लवकरात लवकर त्या महिला त्याच्या डॉक्युमेंट्सची पूर्तता करतील. कारण कागदपत्र काढायला तुम्हाला माहिती की सरकारी कागदपत्र काढायचे म्हणजे थोडा वेळ लागतो, त्याला लाईन असते, त्याला काही दिवसांची मर्यादा असते, तर हे सगळे मिळायला वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे ही माहिती आपल्या ज्या तळागाळात राहणाऱ्या महिला आहेत, ज्या खेड्यापाड्यात राहतात, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी, त्यांच्या घरच्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की आपल्याला नेमके कोणते कागदपत्र गोळा करायचे आहेत आणि तो फॉर्म आपण कसा भरू शकतो, म्हणजे आपल्या घरातल्या महिलेला याचं बेनिफिट घेता येईल. तर म्हणून आपण हा आजचा विषय घेऊन आलेलो आहोत की एक सोशल वेलफेअर प्रोग्राम, जो सोशल अवेअरनेस प्रोग्राम लोकांमध्ये असावा. गव्हर्नमेंटने एक अशी काहीतरी योजना आपल्या महाराष्ट्र राज्याचे नागरिक जे आहेत, ज्या तळागाळात राहणाऱ्या महिला आहेत, ज्या खेड्यापाड्यात राहतात, त्यांच्यासाठी ही योजना गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली. तर योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, त्यांनी त्याच्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पटापट पूर्तता करावी, कारण कागदपत्राला काढायला वेळ लागत असतो. तर ही पूर्तता लोकांनी करावी आणि त्यांना त्याची अवेअरनेस व्हावं म्हणून आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो. तर तुम्ही एखादा व्यक्ती असाल की तुम्ही बघत असाल व्हिडिओ, पण तुम्ही म्हणाल की अरे हा माझ्या तो उपयोगाचा व्हिडिओ नाहीये. पण असं त्याला अजिबात समजू नका. जरी तुमच्या उपयोगाचा तो नसेल, तर तुमच्या घरात काम करणारी एखादी मोलकरीण असेल, जी डेली तुमच्या घरात धुण्या भांड्याचे कामं करत असेल, त्यांच्यासाठी कदाचित हा व्हिडिओ खूप कामाचा असू शकतो. कारण याच्यात जो बेनिफिट त्यांना मिळणार आहे, त्याचा तो बेनिफिट घेऊ शकतात. त्यांचं कुटुंब त्याच्यापासून थोडंसं आर्थिकदृष्ट्या सबल बनू शकतं. आणखी तुमच्या कोणी खेड्यापाड्यात राहणारे तुमचे ग्रुप्स असतील, व्हॉट्सअपचे काही ग्रुप्स असतात आपल्याकडे, त्या ग्रुप्सवरती तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. म्हणजे ज्या लोकांना याची ऍक्च्युअल गरज आहे, त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकतो आणि लोक त्याला बघून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर आता आपण बघूया की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नेमकी काय आहे. तर या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये राहणारी जी महिला आहे, त्या महिलेला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये एवढी रक्कम तिच्या अकाउंटमध्ये गव्हर्नमेंट तर्फेही जमा होणार आहे. जे अकाउंट तिच्या आधार कार्डला लिंक असणार आहे, त्या अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला जी विशिष्ट तारीख असणार आहे, त्या तारखेला ते पैसे त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत. आता जर एखाद्या महिलेने दुसरं कुठलं बेनिफिट ती घेत असेल, की सेंट्रल गव्हर्नमेंटची एखादी स्कीम आहे, ज्याच्यामध्ये काही महिलांसाठी वेगळ्या वेगळ्या अर्थसहाय्यता उपलब्ध असतात, की एखाद्या महिलेला महिन्याला 500 रुपये तिकडे मिळत असतील, तर जर हे अशा कोणाला 500 रुपये मिळत असतील, तर या योजनेअंतर्गत तिला 1,500 मिळणार नाही. तिला 1,500 वजा ते 500 रुपये म्हणजे राहिले किती 1,000 रुपये. एवढी रक्कम त्या महिलेला या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. आता आपण बघूया की या योजनेसाठी कोण पात्र आहे. तर त्यातला नंबर 1 आहे
ज्या महिलेचं वय 21 वर्ष ते 60 वर्षाच्या मध्ये आहे अशी प्रत्येक महिला ही या स्कीमसाठी एलिजिबल आहे. दुसरं आहे की ही जी महिला आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्याची नागरिक असणं आवश्यक आहे. म्हणजे ती जन्माने महाराष्ट्र राज्याची कन्या असावी, म्हणजे नागरिक असावी. तीच महिला याच्यासाठी एलिजिबल असणार आहे. आणि तिसरं आहे की तिच्या फॅमिलीचं टोटल उत्पन्न म्हणजे वार्षिक उत्पन्न त्या फॅमिलीचं 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये असायला हवं. म्हणजे जर उत्पन्न जर 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर अशी प्रत्येक महिला ही त्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन हे करू शकते. आता बघूया की या योजनेसाठी कोण अपात्र ठरू शकतं. म्हणजे ते अर्जच करू शकत नाही आणि अर्ज जरी केला तरी तो अर्ज त्यांचा बाद होणार आहे. तर त्याच्यासाठी आहे की वयाची पहिली अट की 21 वर्षांच्या खालची महिला आणि 60 वर्षांच्या वरची महिला जी असेल ती ह्या स्कीमसाठी एलिजिबल नाही आहे. दुसरं ज्यांचं फॅमिलीचं इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न ज्या कुटुंबाचं 2.5 लाखांच्या वरती असेल तर ती महिलासुद्धा या स्कीमसाठी एलिजिबल नाही आहे. तिसरं आहे की त्यांच्या घरामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स पेयर असेल, म्हणजे घरातला जो क्लोज मेंबर आहे, म्हणजे त्या महिलेचा पती असू शकतो, मुलगा असू शकतो, जे एकत्र कुटुंब आहे, रेशन कार्डवरती सगळ्यांची एकत्र नावं आहेत. त्यातला जर एखादा व्यक्ती जर इन्कम टॅक्स पेमेंट भरत असेल, म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल, तर ती महिला याच्यासाठी अर्ज करू शकत नाही. ती याला अपात्र ठरू शकते. दुसरं आहे की त्यांच्या घरात जर कोणी गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट, शासकीय किंवा निमशासकीय दरबारी जर कर्मचारी असेल, तर अशी महिलासुद्धा याच्यासाठी एलिजिबल नाहीये. नंतर आहे की घरात जर तुमच्या एखादी फोर व्हीलर असेल, म्हणजे एखादी चारचाकी गाडी जर तुमच्या घरामध्ये कोणा व्यक्तीच्या नावे रजिस्टर असेल, तर ते सुद्धा महिला याच्यासाठी एलिजिबल नसणार आहे. ट्रॅक्टर याच्यामध्ये चालतो. जर तुमच्या घरी तुम्ही समजा शेतकरी असाल तर तुमच्याकडे ट्रॅक्टर असू शकतो. तर ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर याच्यामध्ये चालतो. ट्रॅक्टर जरी असेल तरी तुम्ही चारचाकीचा जो नियम आहे याच्यामध्ये मोडत नाही आणि तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता. तुम्ही याला पात्र असू शकता. नंतर आहे की तुमच्या घरातली जी टोटल जी जमीन आहे, म्हणजे शेतजमीन तुमच्या टोटल जे मेंबर आहेत, समजा घरात 4 किंवा 5 मेंबर तुमच्या असतील आणि सगळ्यांचे मिळून ज्या सातबाऱ्यावरची शेती जर 5 एकरांपेक्षा जास्त असेल, तरी सुद्धा तुम्ही या स्कीमसाठी अपात्र ठरू शकता. तुम्ही याला अर्ज करू शकत नाही आणि केला तरी तो बाद होणार आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत? काळजीपूर्वक ऐका की कागदपत्र जी आहेत ती महत्त्वाची असतात. ती काढायला वेळ लागू शकतो. तर ही तुम्ही नीट ऐकून घ्या आणि ही कागदपत्र तुम्ही जमा करायला सुरुवात करा. पहिला आहे की या योजनेचा एक ऑनलाईन फॉर्म तो आणखी सुरू झालेला नाहीये. थोड्या दिवसात तो सुरू होणार आहे. तो सुरू झाल्यानंतर तो ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि त्या फॉर्मची प्रिंट ही तुम्हाला लागणार आहे. दुसरं तुमचं आधार कार्ड. जी महिला याच्यासाठी ॲप्लिकेशन करते तिचं आधार कार्ड, तिचं बर्थ सर्टिफिकेट किंवा रहिवासी दाखला. म्हणजे त्यांनी लक्षात येईल की ती महाराष्ट्राची नागरिक आहे. हे एक हवं आहे. नंतर तुमच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला. साधारणतः उत्पन्नाचा दाखल्याला आपल्याला तलाठी ऑफिसमधून मिळत असतो. तलाठी ऑफिस, तहसील ऑफिस तिकडे तुम्ही अर्ज करून हा उत्पन्नाचा दाखला तुमच्या कुटुंबाचा काढू शकता. नंतर आहे की बँकेचं पासबुक जे असतं त्याच्यावरती आपला फोटो असतो. त्याची एक आपल्याला पहिल्या त्या पेजची झेरॉक्स हवी आहे. त्याच्यावरती आपला फोटो असणार आहे. नंतर तुमचा स्वतःचा एक पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ त्या महिलेचा. तुमच्या कुटुंबाचं रेशन कार्ड, म्हणजे त्याच्यावरून लक्षात येईल की तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत. ते रेशन कार्ड एक हवं आहे आणि त्याच्यामध्ये एक हमीपत्र असणार आहे. त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती ह्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सनुसार दिलेलं असणार आहे. ते हमीपत्र तुम्हाला तिथेच मिळणार आहे. ते फॉर्म भरताना ते हमीपत्र तुम्हाला सही करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी एकत्र करून तुम्हाला जमा करायच्या आहेत. आता हे तुम्हाला ऑनलाईन जे अर्ज आहेत ते बऱ्याच लोकांना स्वतःला ते भरता येणार नाहीयेत. तर हे तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये, म्हणजे सुविधा केंद्र जे असतात तिकडे जाऊन तुम्ही भरू शकता किंवा ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी असेल, तुमचं ग्रामपंचायतचं ऑफिस असेल, जे ग्रामसेवक तुमच्या गावासाठी काम करतात, यांच्याकडे जाऊन हे अर्ज तुम्हाला भरायचे आहेत. आणि हे भरलेले अर्ज आणि जे डॉक्युमेंट आपण बघितले ते सगळे डॉक्युमेंट आणि तो अर्ज याच लोकांकडे तुम्हाला जमा करायचा आहे. म्हणजे शहरी भागांमध्ये जर असेल तर शहरी भागामध्ये ग्रामपंचायत नसते, तर शहरामध्ये आपण हे कुठे देऊ शकतो? तर आपल्या जवळचं जे वॉर्ड ऑफिस असतं, जे वॉर्ड अधिकारी असतात किंवा तुमचं सेतू सुविधा केंद्र जे मी सांगितलं, ह्या सेतू सुविधा केंद्रांमध्ये तुम्हाला हे तुमचे जे अर्ज आहेत, जे डॉक्युमेंट आहेत ते जमा करायचे आहेत, ते त्यांच्याकडे सबमिट करायचे आहेत. आणि इथे आपण जमा केलेले अर्ज हे तुमच्या पुढच्या स्क्रुटिनीसाठी, म्हणजे पडताळणीसाठी हे पुढच्या ऑफिसला जाणार आहेत. म्हणजे ते जिल्हा महिला व बाल विकास एक डिपार्टमेंट असतं तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये. तिकडे ते डॉक्युमेंट्स तुमचे जाणार आहेत. तिथे त्याची पडताळणी होणार आणि ही पडताळणी झाल्यानंतर त्याचा एक एक प्रोव्हिजनल लिस्ट तुम्हाला मिळेल की बाबा या लोकांचे अर्ज आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर फायनल स्क्रुटिनी डॉक्युमेंटची ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते प्रत्येक जिल्ह्याची. त्या कमिटीमध्ये ह्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणार आणि एक फायनल लिस्ट याची तयार होणार आहे. तर आता हे फॉर्म कधी सुरू होणार आहे, त्याची काय तारीख असणार आहे हे आपण बघूयात. की याचे जे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत, जो ऑनलाईन अर्ज आपण म्हटलो, तो 1 जुलै 2024ला चालू होणार आहे आणि 15 जुलै 2024 रोजी हा संपणार आहे. म्हणजे आपल्याकडे 15 दिवसांचा कालावधी असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन रीतीने
स्वतःला जरी भरता नाही आला तर तुम्ही सेतू सुविधा केंद्रावरती किंवा ग्रामसेवक, अंगणवाडी इकडे जाऊन तुम्हाला तो भरायचा आहे. त्याची तारीख आहे 1 जुलै ते 15 जुलै. आता हा फॉर्म भरून झाल्यानंतर जसं आपण पाहिलं की पहिल्या स्क्रुटिनसाठी हा जाणार आहे. बालविकास डिपार्टमेंट जे मी तुम्हाला सांगितलं त्या डिपार्टमेंटला तो व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहे. तिथे त्याची स्क्रुटिनी झाल्यावरती एक प्रोव्हिजनल लिस्ट याची लागणार आहे. ती 16 जुलै 2024 रोजी. ही लिस्ट आपली जी असते त्याच्यात आपल्याला चेक करायचं की आपलं नाव व्यवस्थित आलेलं आहे का? किंवा याच्यात काय आपली तक्रार आहे का? ही जर तक्रार काही असेल तर ती तक्रार आपल्याला 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 याच्या दरम्यान आपल्याला ती तक्रार नोंदवायची आहे. आणि तक्रार नोंदवल्यानंतर त्याचं रिझॉल्युशन हे लोक करतील की बाबा हे याच्यात काही कमतरता आलेली आहे का? आणि ते चेक झाल्यानंतर ते 21 ते 30 जुलै या कालावधीमध्ये ते लोक त्याचे करेक्शन्स करतील आणि एक फायनल लिस्ट म्हणजे जे लाभार्थी असणार आहे त्या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला लाभार्थी म्हणून सिलेक्ट झालेल्या आहेत त्यांच्या ऍप्लिकेशनच्या बेसिसवरती आणि डॉक्युमेंटच्या बेसिसवरती त्याची एक फायनल लिस्ट, जशी आपली मुलांची गुणवत्ता जाहीर होते ना की बाबा तुम्हाला हे कॉलेज मिळालं आहे, इथं तुमचा नंबर लागलेला आहे, असं महिलांची एक फायनल लिस्ट 1 ऑगस्ट 2024 रोजी हे गव्हर्नमेंट जाहीर करणार आहे. आणि ती यादी आपल्याला बघायची की आपलं नाव याच्यामध्ये आलेलं आहे की नाहीये. तर 1 ऑगस्ट 2024ला गव्हर्नमेंट एक फायनल लिस्ट ह्याची लावणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या महिलांची नावं येणार आहेत पूर्ण राज्यातून त्या महिला या योजनेसाठी, जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला असतील आणि यांच्या अकाउंटला पैसे यायला सुरू होणार आहे. तर याचा पहिला हप्ता कधी येणार आहे? पहिला हप्ता 14 ऑगस्ट 2024लाच, म्हणजे आपला जो 15 ऑगस्टचा अतिशय छान दिवस जो आपण साजरा करतो त्याच्या एक दिवस अगोदरच तुमच्या अकाउंटला हे 1500 रुपये येणार आहेत. आणि हे कोणत्या अकाउंटला येणार आहेत? तर आपण पासबुक तुम्हाला सांगितलं, पासबुकचं एक डॉक्युमेंट आपण त्यांना जोडून देतोय की हे पासबुकची कॉपी आहे आणि त्याच बँकेमध्ये माझं आधार कार्ड सुद्धा लिंक असणार आहे. तर त्या आधार कार्ड लिंकिंगच्या माध्यमातून जो डीबीटी आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टू बेनिफिशरी, याच्या माध्यमातून तुमच्या त्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा व्हायला सुरू होणार आहे. पहिला हप्ता आपला येणार आहे 14 ऑगस्ट 2024ला आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला म्हणजे 15 सप्टेंबर आणि त्याच्यापुढे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये तुमच्या अकाउंटला यायला सुरू होणार आहे. ही अतिशय छान योजना आहे. याचे अतिशय चांगले फायदे हे ग्रामीण भागामध्ये ज्या आपल्याकडे घरामध्ये काम करणाऱ्या महिला असतात त्यांच्यासाठी होणार आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ दाखवा. त्यांना सांगा की डॉक्युमेंट जमा करा. हा अर्ज भरायला त्यांना मदत करा. म्हणजे ते लोक याचा ऑनलाईन अर्ज भरू शकतात आणि तो जमा करू शकतात. तर आशा करतो की तुम्हाला विषय व्यवस्थितपणे समजला असेल. आता तुम्ही व्हिडिओ तुम्हाला जरी तो कामाचा नसेल तरी जास्तीत जास्त महिलांपर्यंत, ज्या ग्रामीण भागामध्ये राहतात, ज्या आपल्या घरामध्ये कामकाजासाठी येतात त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना याचं बेनिफिट घेऊ देत. आपल्याला याच्यापासून काही नुकसान आहे का? तर बिलकुल नाहीये. त्यांना याचा फायदा होणार आहे. गव्हर्नमेंट त्यांना पैसे द्यायला तयार आहे. तुम्ही त्यांना मदत करा की फॉर्म कसे भरायचे, ते ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरलं जाईल याच्यासाठी तुम्ही त्यांना मदत करा. जास्तीत जास्त महिलांना याचा फायदा मिळू देत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बँकर्स दादा हा सगळ्यांसाठी आहे. लोकांना अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा चॅनल आहे. तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा. म्हणजे लोकांनाही फायनान्शियल नॉलेज हे मिळत राहील. बँकिंगमध्ये काय चालतं, पर्सनल फायनान्स आपण कसं आपलं स्वतःचं डेव्हलप करू शकतो आणि कसे आपण चांगल्या चांगल्या योजनांचे लाभ हे घेऊ शकतो. तर याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेअर करत राहा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.